नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण TCS ने विचारलेले मराठीचे सर्व प्रश्न बघणार आहोत। हे सर्व प्रश्न परीक्षेला आलेले आहेत। टोटल 100 प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, अंतर मोजण्याचे जुने माप या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा। तर बघा, अंतर मोजण्याच्या जुन्या मापाला आपण काय म्हणतो? तर काय म्हणतो? कोस। क्वेश्चन नंबर सेकंड आहे, कृष्णा, कोयना आणि गोदावरी या नद्याच्या काठावर असलेल्या शहराची यादी तयार करण्यात आली। या वाक्यातील विशेष नामे ओळखा। तर बघा, कुठलं पण नाव असो, जसं अमोल, एखाद्या व्यक्तीला नाव असते अमोल, अनिता, सुनीता, अमर, निखिल, ते हे त्या व्यक्तीचं काय झालं? विशेष नाव झालं। मुलगा म्हटलं तर सामान्य नाम, मुलगी म्हटलं तर सामान्य नाम, नदी म्हटलं तर सामान्य नाम झालं। पण जर नद्याला एक विशिष्ट नाव दिलं तर त्याला विशेष नाम म्हणतात। तर कोणतं आहे हे? गोदावरी, कोयना, कृष्णा हे या वाक्यातील विशेष नामे आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विदूषकाने प्रेक्षकांना हसविले या वाक्यातील प्रयोग ओळखा। बघा, कोण हसवले? कोणी हसवले? विदूषकाने। कर्ता काय? विदूषक। कर्त्याला प्रत्यय लागलाय, तर हा कर्तरी प्रयोग होणार का? नाही। कोणाला हसवले? प्रेक्षकांना। कर्म काय? प्रेक्षक। कर्माला प्रत्यय लागला का? तर हो। तर मग हा कर्मणी प्रयोग सुद्धा नसेल, मग काय राहिला? तर एक असते भावे। वाक्यामध्ये कर्म आहे का? तर हो। तर मग काय झाला? सकर्मक भावे प्रयोग। जेव्हा वाक्यात कर्ता आणि कर्म दोघाला प्रत्यय लागला असेल तर तो असतो भावे प्रयोग, आणि वाक्यात कर्म असेल तर सकर्मक भावे। अवकृपा या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा। अवकृपा, कृपा, विरुद्ध अवकृपा, कृपा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? बघा, गोदावरी विशेष नाम, अरवली पर्वत विशेष नाम, गोदावरी नदी विशेष नाम, सामान्य। दांडगाई काय आहे? तर दांडगाई आहे भाववाचक नाम। दांडगाई भाववाचक नाम। काय उरलं? आमराई। आमराई काय आहे? हे सामान्य नाम आहे। हे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनो TCS ने घेतलेले आहे आणि हे वारंवार परीक्षेत रिपीट होतात। मुक्तापडे उधळणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। तर बघा, याचं आन्सर आहे मूर्खासारखे बोलणे। मुक्तापडे उधळणे म्हणजे काय असते? मूर्खासारखे बोलणे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्याने सर्व लाडू फस्त केले। अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा। काय आहे? अधोरेखित सर्व। तर सांगा कोणतं विशेषण आहे? तर बघा, सर्व हे अनिश्चित प्रकारचं विशेषण आहे। सर्व हे अनिश्चित विशेषण आहे। सर्व, इत्यादी असे शब्द आले तर ते अनिश्चित मध्ये येतात। चार रस्ते एकत्र येतात ती जागा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा। तर बघा, चार रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजे चौक। त्याला काय म्हणतो आपण? चौक म्हणतो, सर्वांनाच माहित आहे। मुलगी पुस्तक वाचत असते। मुलगी पुस्तक वाचत असते या वाक्याचा काळ ओळखा। तर बघा, मुलगी पुस्तक वाचत असते, काय समजते? ही क्रिया रोज होत असते, म्हणजे दररोज। तर त्याला काय म्हणतात? रीती वर्तमान काळ। वर्तमान काळात होत असते आणि दररोज होत असते। मुलगी पुस्तक वाचत असते, काय दररोज होणारी, दररोज ही क्रिया होत असते, म्हणून काय आहे? रीती वर्तमान काळ। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आप्त या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। तर बघा, आप्त म्हणजे नातेवाईक। आप्त म्हणजे नातेवाईक। प्रयोग सांगा, त्याने साप मारला। कोणी मारला? त्याने। कर्त्याला प्रत्यय आहे तर कर्तरी प्रयोग नाही होणार। काय मारला? साप। साप काय? कर्म। कर्माला प्रयोग आहे, प्रत्यय आहे का? नाही। तर मग काय झाला? कर्मणी प्रयोग। त्याने साप मारला, कर्मणी प्रयोग। कर्ता काय? त्याने। कर्म काय? साप। काय यांनी कोणी प्रश्न विचारायचं। सावळाच रंग तुझा पावसाळी नभा परी। बघा विद्यार्थ्यांना, जेव्हा वाक्यात सम, समान, सारखा, सारखे, परी, प्रमाणे असे जर शब्द येत असेल तर तो उपमा अलंकार असतो। सारखेपणा दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, सारखे, परीप्रमाणे असे शब्द येत असेल तर तो उपमा अलंकार असतो। सावळाचा रंग तुझा पावसाळी नभा परी कोणता अलंकार आहे?
उपमा अलंकार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिले पद महत्वाचे असणारा समास कोणता? तर बघा, पहिले पद महत्वाचे असणारा समास असतो अव्ययी भाव समास. उदाहरण, दररोज, पावलं पावली. दररोज, पावलं पावली असे शब्द हे अव्ययी भाव समासात येतात, त्याचे पहिले पद महत्वाचे असते. अटकाव. अटकाव शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर बघा, अटकाव शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मोकळीक. अटकाव शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मोकळीक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देवापुढे सतत तेवत असणारा दिवा याला काय म्हणतात? तर बघा, देवापुढे सतत तेवत असणारा दिवा याला नंदादीप, नंदादीप म्हणतात. काय म्हणतात? नंदादीप. कशाला म्हणतात? देवापुढे सतत तेवत असणारा दिवा म्हणजे नंदादीप. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अर्थ सांगा. सुनील, नील म्हणजे निळा, सु म्हणजे उत्तम प्रकारचा निळा रंग. सुनील, बघा कोणाकोणाचं नाव आहे सुनील? चला कमेंट मध्ये सांगा कोणाचं नाव आहे सुनील. सुनील, उत्तम प्रकारचा निळा रंग. अभ्र या शब्दात समानार्थी शब्द सांगा. तर बघा, याचे आन्सर आहे मेघ. अभ्र म्हणजे मेघ. अभ्र म्हणजे मेघ. ढग. गगन म्हणजे आकाश. गगन म्हणजे आकाश. आकाश आणि ढग वेगवेगळे शब्द आहे. अभ्र म्हणजे मेघ, मेघ म्हणजे ढग, आणि गगन म्हणजे आकाश. कन्फ्युज व्हायचं नाही त्याच्यामध्ये. राधिका केर काढते. प्रयोग ओळखा. कोण काढते? राधिका. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. तर कोणता प्रयोग येईल? कर्तरी प्रयोग. कर्मणी येणार का? नाही. काय काढते? केर. वाक्यात कर्म आहे का? हो. काय आहे? केर. तर मग काय झाला? हा सकर्मक कर्तरी प्रयोग. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग. वाक्यात कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोग. कर्म नसता तर अकर्मक कर्तरी प्रयोग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रदोष शब्दात असलेला समानार्थी शब्द सांगा. तर बघा, प्रदोष म्हणजे काय होते? प्रदोष म्हणजे पहाटेचा समय. प्रदोष म्हणजे काय असते? पहाटेचा समय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महात्मा फुले हे आधुनिक महाराष्ट्रातील मूलभूत अशा समाज परिवर्तनाच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक होते. अधोरेखित शब्दाचा अर्थ ओळखा. तर काय? आधुनिकचा समानार्थी शब्द काय? अर्वाचीन. आधुनिकचा समानार्थी शब्द आहे अर्वाचीन. बघा विद्यार्थ्यांना, महात्मा फुले यांच्यावर वारंवार टीसीएस प्रश्न विचारतो. महिला व बालविकास भरती एक्झाम मध्ये प्रश्न विचारले गेले महात्मा फुलेंवर, म्हणून तो टॉपिक करून जा. आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा. तर बघा, आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे क्षितिज. क्षितिज म्हणजे आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे क्षितिज. बघा, आपण समोर बघितलं तर आकाश कुठतरी जमिनीला टेकल्यासारखे दिसते, त्या जागेला काय म्हणतात? क्षितिज म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, समास ओळखा. तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ सांगा. तर याचा आन्सर येईल तत्पुरुष समास. जेव्हा दुसरे पद महत्वाचे असते, दुसरे पद महत्वाचे असते तेव्हा तत्पुरुष समास. तोंडपाठ, तोंडाने पाठ. कोणता समास येतो? दुसरे पद महत्वाचे साठी तत्पुरुष, पहिले पद महत्वाचे अव्ययी भाव. पतंग झाडावर अडकला होता. कंसातील शब्दाची जात ओळखा. वर. काय? शब्दयोगी अव्यय. पतंग झाडावर अडकला होता. काय? शब्दयोगी अव्यय. नेक्स्ट आहे, कावडा काव काव का करतो? अलंकार ओळखा. तर बघा, एकच शब्द वारंवार हे होत आहे, रिपीट. तर त्याला काय म्हणतात? जेव्हा शब्दाची वारंवार पुनरावृत्ती होते तर त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. बघा, का शब्दाची पुनरावृत्ती होत आहे म्हणून काय झाला? अनुप्रास अलंकार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाठीचे धिरडे करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर बघा, पाठीचे धिरडे करणे म्हणजे भरपूर मार देणे. काय होते? पाठीचे धिरडे करणे म्हणजे भरपूर मार देणे. विरुद्धार्थी शब्द ओळखा. आगंतुक. आगंतुकचा विरुद्धार्थी शब्द काय? तर बघा, आगंतुकचा विरुद्धार्थी शब्द आहे आमंत्रित. आगंतुक, आमंत्रित. लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता? तर बघा, पारितोषिक मध्ये आहे ना,
री पण असा येतो, रस्व वेलांटी, आणि शीची पण रस्व वेलांटी येते. तर कोणता आहे? पारितोषिक. पारितोषिक पहिलाच शुद्ध शब्द आहे. हा असा येते का पारितोषिक? नाही. पारितोषिक दीर्घ वेलांटी नाही पाहिजे, रस्वच वेलांटी पाहिजे दोन्ही याला. हाही चुकीचा आहे, लक्षात ठेवा. वारंवार प्रॅक्टिस करा त्या शब्दाची. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य शब्दलेखन असलेला पर्याय निवडा. रत्नपारखी सांगा कोणता येईल? रत्नपारखी असते का? नाही. रत्नापारखी असते का? नाही. रत्नपारखी असते का? नाही. तर काय असते? रत्नपारखी. रत्नपारखी असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील शब्दाचा समास ओळखा. तर बघा, सहकुटुंब कोणता समास येईल? तर हा सहकुटुंब येते बहुव्रीही समास. सहकुटुंब बहुव्रीही समास. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका खांबावर रिकामी जागा आहे, मन पूर्ण करा. तर कोणती मन असते? एका खांबावर द्वारका. एका खांबावर द्वारका अशी मन असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अशेल तेथेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर बघा, असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. काय सांगितलं होतं? सम, समान, सारखा, सारखे, परीप्रमाणे. कशाचे उदाहरण असते हे? तर हे असते कोणत्या अलंकाराचे? तर ते असते उपमा अलंकाराचे. हे जर शब्द येत असेल तर ते उपमा अलंकाराचे उदाहरण असते. असेल ते वाहत सुंदर दुधासारखी नदी. नदी कशी असेल? सुंदर दुधासारखी. कोणता अलंकार? उपमा अलंकार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विरुद्धार्थी शब्द ओळखा. उदार. उदारचा विरुद्धार्थी आहे अनुदार. उदार, अनुदार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, धूम ठोकणे. या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय? तर बघा, धूम ठोकणे म्हणजे वेगाने धावणे. धूम ठोकणे म्हणजे वेगाने धावणे. नेक्स्ट आहे, चंद्रमौळी घर. या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता? तर बघा, चंद्रमौळी घर म्हणजे गरीब व्यक्तीचे घर. काय म्हणतात? गरीब व्यक्तीच्या घराला चंद्रमौळी घर. खालील पर्यायातून एकवचनी शब्द ओळखा. चला सांगा, कोणता येईल एकवचनी? भाकर, भाकऱ्या. भाकर, भाकऱ्या. केळ, केळी. नदी, नद्या. हे सर्व अनेकवचनी आहे. गाणे हा फक्त एकवचनी शब्द आहे. आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारा. तर बघा, आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारा याला आपण युगपुरुष म्हणतो. काय म्हणतो त्याला? आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारा युगपुरुष. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सत्ता या शब्दात समानार्थी असलेला शब्द. तर सत्ता म्हणजे अधिकार. सत्ता म्हणजे अधिकार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघा विद्यार्थ्यांना थोडं फास्ट घेत आहे. उद्या तुमची एक्झाम आहे. कमी वेळात जास्त प्रश्न झाले पाहिजे म्हणून थोडं फास्ट घेतो. शाखा चक्रमण म्हणजे काय? तर बघा, शाखा चक्रमण म्हणजे काय असते? उडत उडत केलेले वाचन. उडत उडत केलेले वाचन म्हणजे शाखा चक्रमण होय. आई वडिलांचा मान राखावा. या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा, आई वडिलांचा मान राखावा हे संकेतार्थी वाक्य आहे का? नाही. संकेत देत आहे का? नाही. आज्ञा देत आहे का? नाही. काय आहे? विद्यार्थी वाक्य आहे. आई वडिलांचा मान राखावा हे एक विद्यार्थी वाक्य आहे. दोषी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. दोषी, निर्दोष. दोषी, निर्दोष. सोपी आहे. मराठी थोडं सोपी विचारते. नीळकंठ या समासाचा प्रकार ओळखा. नीळ आहे कंठ, ज्याचा असा तो. नीळ आहे कंठ, ज्याचा असा तो. कोण आहे? कोणाचा कंठ नीळ आहे? चला कमेंट करा. जेव्हा पहिले पद महत्वाचे नसते, दुसरे पद महत्वाचे नसते आणि तिसऱ्या पदाचा बोध होत असतो तर त्याला बहुव्रीही समास म्हणतात. तर नीळकंठ काय? बहुव्रीही समास. नेक्स्ट आहे, आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द. आदित्य म्हणजे सूर्य. आदित्य म्हणजे काय असते? सूर्य. नेक्स्ट आहे, गायरान या समासाचा प्रकार ओळखा. गायरान काय आहे? गायीसाठी रान. गायीसाठी रान. तिसऱ्याच पदाचा बोध होत, दुसरे पद महत्वाचे आहे. गायीसाठी रान. तर काय असतं? दुसरे पद महत्वाचे तत्पुरुष समास. पहिले पद महत्वाचे अव्ययीभाव समास. दुसरे पद महत्वाचे तत्पुरुष समास. दोन्ही पद सोडून तिसऱ्या पदाचा बोध होतो बहुव्रीही समास. गायरान तत्पुरुष समास.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता? तर सांगा. तर बघा, पुष्करिणी चुकीचं आहे. पुष्करणी हे चुकीचं आहे. पुष्करिणी कसं असते? पुष्करिणी हे चुकीचं आहे. कसं असते? पुष्करिणी. शब्द लक्षात ठेवा. सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजारी. सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी. हा अलंकार कोणता आहे? तर बघा, जेव्हा अलंकारामध्ये जणू गजे जणू गमे वाटे भाषे जणू गमे वाटे भाषे असे शब्द येत असेल तर तो उत्प्रेक्षा अलंकार असतो. जणू गमे वाटे भाषे हे शब्द आले तर तो कोणता असतो? उत्प्रेक्षा अलंकार. बागेत मी सुवासिक गुलाब लावलाय ह्या वाक्यातील विशेषण ओळखा. तर विशेषण कशाला म्हणतात? बघा, नामाबद्दल एखादी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. नाम काय आहे? गुलाब. नामाबद्दल कोण विशेष माहिती सांगते? गुलाब कसा होता? सुवासिक गुलाब होता. तर काय आहे याच्यातलं विशेषण? सुवासिक. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. बघा, राम मुलगा आहे. राम काय? विशेष नाम. मुलगा काय? सामान्य नाम. आता राम मुलगा. राम हुशार मुलगा आहे. राम हुशार मुलगा आहे. बघा, राम बद्दल विशेष माहिती सांगितली आहे. तर याच्यातलं काय आहे? विशेषण हुशार. हुशार विशेषण होईल. समजलं का? समजलं असेल. पुढील शब्दातील दासीला अनेकवचनी शब्द सांगा. तर दासीचा अनेकवचनी शब्द काय असतो? दासी, दासी. एकवचनी आणि अनेकवचनी शब्द सेम असतात. दासी म्हणजे दासी, सॉरी, दासी म्हणजे दासी नाही. दासी हा एकवचनी आणि अनेकवचनी दोन्ही याच्यात यूज होतो. तू ही कविता पाठ कर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ काय? संकेत दिलाय का? नाही. आज्ञा दिली आहे का? हो. पाठ कर, करायला लावलाय. तू ही कविता पाठ कर. काय आहे? आद्यार्थी वाक्य. विद्यार्थी आहे का? नाही. स्वार्थ पण नाही आहे. आज्ञा दिली आहे म्हणून आद्यार्थी वाक्य. जे चकाकते ते सोने नसते. जे चकाकते ते सोने नसते. जर वाक्यात जे ते जर तर म्हणून की म्हणजे कारण, जर वाक्यात जे ते जर तर म्हणून की म्हणजे कारण असे शब्द येत असेल तर ते मिश्र वाक्य असते. तर काय आलाय? जे ते. तर काय झालं? हे मिश्र वाक्य. त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. कडून. कडूनला प्रत्यय आहे. तर कडून काय? हा शब्दयोगी अव्यय. त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते. कडून काय? हा शब्दयोगी अव्यय आहे. बघा विद्यार्थ्यांनो, 50 प्रश्न झाले. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील. ठीक आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. हे सर्व महत्वाचे प्रश्न आहे. टोटल आपण 100 प्रश्न बघणार आहोत. पाणीग्रहण याचा समानार्थी शब्द कोणता? तर पाणीग्रहण याला काय म्हणतात? विवाह. पाणीग्रहण म्हणजे विवाह. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शुद्ध लेखनाच्या नियमानुसार शब्द निवडा. तर सांगा. तर बघा, महात्मा असते का? नाही. महात्म्य. महात्म्य हा असा शब्द असतो. कसा असतो? महात्म्य. महात्म्य नाही. महात्मा नाही. महात्म्य. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द कोणता? तर चपला म्हणजे काय होते? वीज. बिजली म्हणजे वीज. सौदामिनी म्हणजे वीज. चपला म्हणजे वीज, बिजली म्हणजे वीज, सौदामिनी म्हणजे वीज. पण वसुंधरा म्हणजे काय असते? पृथ्वी. वसुंधरा म्हणजे पृथ्वी. गटात न बसणारा शब्द कोणता आहे? वसुंधरा. लोटांगण घालणे म्हणजे काय? जरा सांगा. तर बघा, लोटांगण घालणे म्हणजे शरण जाणे. लोटांगण घालणे म्हणजे काय असते? शरण जाणे. मारुत या शब्दात समानार्थी शब्द ओळखा. मारुत म्हणजे काय? वारा. मारुत म्हणजे वारा, पवन. मारुत म्हणजे वारा, पवन. नेक्स्ट आहे,
खरडा शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर बघा खरडा म्हणजे कच्चे टिपण. खरडा म्हणजे कच्चे टिपण. योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. विजांचा काय असतो? तर बघा विजांचा कडकडाट असतो. विजांचा कडकडाट. ढगांचा, कन्फ्युज व्हायचं नाही, ढगांचा गडगडाट. ढगांचा गडगडाट. विजांचा कडकडाट. खनखनाट कसे खनखनाट कशाची असते? तर खनखनाट तलवारीची. तलवारीची खनखनाट. छनछनाट कशाची? नाण्याची. नाण्याची छनछनाट. खनखनाट तलवारीची. गडगडाट ढगांचा. विजांचा कडकडाट. लक्षात ठेवा. खरमरीत शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर खरमरीतचा विरुद्धार्थी शब्द आहे गुडमुडीत. काय आहे? गुडमुडीत. खरमरीत विरुद्धार्थी गुडमुडीत. नेक्स्ट आहे मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? जेव्हा बघा शब्दाला यत्व असे शब्द लागतात तेव्हा ते भाववाचक शब्द होतात. तर मनुष्याचा भाववाचक शब्द आहे मनुष्यत्व. मनुष्यत्व आहे. वधू या शब्दाचा अनेक वचनी शब्द सांगा. तर बघा वधूचा समानार्थी शब्द आहे वधू. वधू एक वचनीमध्ये पण तेच असते आणि अनेक वचनीमध्ये पण तेच असते. वधू वधू. वधू वधू. दासी दासी. हे शब्द अनेक वचनी आणि एक वचनीमध्ये सारखेच असतात. त्रिभुवन व चौघडी या शब्दातील समास ओळखा. तर बघा त्रिभुवन म्हणजे 3 भुवनाचा समूह. चौघडी म्हणजे 4 घडींचा समूह. जेव्हा बघा शब्दांचा दीर्घ केल्यास संख्यावाचक शब्दाने जर सुरुवात होत असेल तर त्याला कोणता समास म्हणतात? तर त्याला द्वंद्व समास म्हणतात. त्रिभुवन चौघडी कोणते समास आहे हे? सॉरी त्याला काय म्हणतात? द्विगु समास म्हणतात. द्वंद्व नाही. 3, 4 अशा शब्दाने जर संधी विग्रह होत असेल तर त्याला द्विगु समास म्हणतात. चुकीने ते द्वंद्व सांगण्यात आलं. काय असते ते? द्विगु. हे काम आपण कराल का यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर आपण काय आहे? तर आपण आहे सर्वनाम. आपण हे सर्वनाम आहे. नेक्स्ट आहे तुझे डोळे हरणाच्या डोळ्यांसारखे आहे. त्या वाक्यातील अलंकार ओळखा. तुझे डोळे हरणांच्या डोळ्यासारखे आहे. काय सांगितलं होतं मी? समसमान, सारखा सारखे, परीप्रमाणे. कोणत्या याच्यात येते? तर ते येते उपमा अलंकार. कोणता अलंकार आहे? उपमा अलंकार. नेक्स्ट क्वेश्चन आहे खाली अलंकारिक शब्दांचे अर्थ दिलेले आहेत त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे? अष्टपैलू अनेक बाबींमध्ये प्रवीण. अष्टपैलू म्हणजे अनेक बाबींमध्ये प्रवीण. बरोबर आहे. बाळ कडू लहानपणीचे संस्कार. हे सुद्धा बरोबर आहे. बाळकडू म्हणजे लहानपणीचे संस्कार. आडवा वरचे पाणी म्हणजे अल्पकाळ टिकणारे. हे सुद्धा बरोबर आहे. इतिश्री म्हणजे आरंभ होते का? नाही. तर इतिश्री म्हणजे शेवट. इतिश्री म्हणजे शेवट. ना आरंभ म्हणजे काय असते? श्री गणेशा. श्री गणेशा करणे म्हणजे आराम. समजलं? मन पूर्ण करा. बोलण्यापेक्षा रिकामी जागा श्रेष्ठ. तर बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ. बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ. नेक्स्ट आहे तुषारने रेड्याला कधीच दावे बांधले नाही. अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. रेड्याचा समानार्थी शब्द हल्या. रेड्याचा समानार्थी शब्द आहे हल्या. नेक्स्ट आहे एखाद्यास लुटून दुसऱ्याची भर करणे या आशयाची म्हण कोणती? तर बघा नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात घालणे. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे म्हणजे एखाद्यास लुटून दुसऱ्याची भर करणे असा या म्हणीचा अर्थ आहे. गळ्यातील ताईत म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती. गळ्यातील ताईत म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती होय. जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात ते पास होतात. तर बघा वाक्यात जे ते असे शब्द आले तर काय असते ते? तर ते असते मिश्र वाक्य. जे ते, जर तर, म्हणून, की, म्हणजे, कारण असे शब्द आले तर ते मिश्र वाक्य असते.
जसे हत्तीचे चित्कारणे, गायीचे हंबरणे, तसे घोड्याचे खिंकाळणे. जसे हत्तीचे चित्कारणे, गायीचे हंबरणे, तसेच घोड्याचे खिंकाळणे. समजलं? हत्तीच्या ओरडण्याला काय म्हणतात? चित्कारणे. गायीचे हंबरणे, तसेच घोड्याचे काय असते? खिंकाळणे. लक्षात ठेवा, विचारला जातो वारंवार. विवेक क्रिकेट खेळतो. प्रयोग ओळखा. कोण खेळतो? विवेक. कर्ता. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. तर कोणता प्रयोग झाला? कर्तरी. काय खेळतो? क्रिकेट. कर्म आहे का? हो, क्रिकेट कर्म आहे. तर काय झाला? सकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरी. नीती शब्दाचा विरुद्धार्थी. नीतीचा विरुद्धार्थी नीती अनीती. नीती अनीती. चिदानंद या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? चिदानंद म्हणजे चित अधिक आनंद. द चा विग्रह कसा होतो? अर्धा त अधिक आ. त अधिक आ. त कसा घ्यायचा? लंगडा. चित अधिक आनंद. चिदानंद. लक्षात ठेवा, नाही तर हे करून या. त कधी पण लंगडा पाहिजे. आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक कोणत्या लेखकाचे आहे? तर बघा, आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तकाचे लेखक आहेत नरेंद्र जाधव. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, वारंवार विचारला जातो. सर्वच प्रश्न अतिशय महत्वाचे आहे, करून ठेवा. पुढील पैकी उष्म वर्ण कोणता? तर उष्म वर्ण कोणता? श, श, स. श, स, स हे काय? उष्म वर्ण. ह काय? ह आहे महाप्राण. ह ला काय म्हणतात? महाप्राण. अ, आ, लहानी, मोठी, लहान उ, मोठा उ, ए, ऐ हे काय? सजातीय स्वर. सजातीय स्वर. अ, आ, ई, उ, ए, ऐ हे सजातीय स्वर आहेत. आणि क काय आहेत मग? तर क आहे कठोर व्यंजन. क, ख, ग, घ हे काय? कठोर व्यंजन. लक्षात ठेवा, हे सुद्धा विचारले जाते. ह महाप्राण. श, श, स हे आहे उष्म वर्ण. नेक्स्ट आहे आई समजून घेताना. या पुस्तकाचे लेखक कोण आहे? बघा, आईला समजण्यासाठी उत्तम व्यक्तीच लागेल. ट्रिक काय? आईला समजण्यासाठी उत्तम व्यक्ती लागेल, म्हणून काय? उत्तम कांबळे. उत्तम कांबळे. जो आईला समजून घेईल तो उत्तम राहीलच ना, म्हणून काय येईल? याचा आन्सर उत्तम कांबळे. हे लक्षात ठेवायसाठी ट्रिक सांगितली आहे. आणि कोण कोण कांबळे व्यक्ती आपला व्हिडिओ बघत आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाचं आडनाव कांबळे आहे. तर मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत? तर बघा, मराठी वर्णमालेत एकूण 4 अर्धस्वर आहेत. कोणते? य, र, ल, व. य, र, ल, व हे मराठीत 4 अर्धस्वर आहेत. हाल अपेष्टा शोषण्याची तयारी म्हणजे? तर बघा, हाल अपेष्टा शोषण्याची तयारी म्हणजे तितिक्षा. हाल अपेष्टा शोषण्याची तयारी म्हणजे तितिक्षा. वारा या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? तर बघा, वारा म्हणजे अनिल, वारा म्हणजे समीर, वारा म्हणजे समीरण, वारा म्हणजे अनिल, वारा म्हणजे समीर, वारा म्हणजे समीरण. पण सलील म्हणजे वारा होत नाही. तर सलील म्हणजे काय होते? पाणी. सलील म्हणजे पाणी. लक्षात ठेवा. त्याच्या घरावर असंख्य पाखरे बसलेली होती. अधोरेखित शब्दाचे एकवचन. पाखरे, पाखरू, पाखरू, पाखरे, पाखरू, पाखरे. एकवचन, अनेक वचन. पाखरू, पाखरे. सोपी आहे. नेक्स्ट आहे पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर बघा, पाणी, हात. पाणी म्हणजे हात. जर ऱ्हस्व वेलांटी असेल तर हात, आणि दीर्घ वेलांटी असेल तर जल. पाणी, ऱ्हस्व वेलांटी हात, पाणी, दीर्घ वेलांटी जल. नेक्स्ट, घरात जा व पाणी आण हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? जा व. तर बघा, वाक्यात व, आणि, पण, परंतु, अथवा, किंवा, परी. वाक्यात जर व, आणि, पण, परंतु, अथवा, किंवा, परी हे शब्द येत असेल तर ते संयुक्त. थोरांकडून सत्य बोलले जाते. प्रयोग ओळखा. थोरांकडून सत्य बोलले जाते. तर बघा, कोणता प्रयोग आहे हा? तर हा आहे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग.
कर्त्याला जर कडून प्रत्यय असेल, कर्त्याला कडून प्रत्यय असेल, कर्ता काय थोर, आणि त्याला जर कर्त्याला कडून प्रत्यय असेल तर ते कोणते असते? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. ठीक आहे. शुद्ध शब्द ओळखा. जर विद्यार्थ्यांनी एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकलं असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. शुद्ध शब्द ओळखा. उत्कृष्ट चुकीचा आहे. उत्कृष्ट असतो, कनिष्ठ असतो, ज्येष्ठ असतो, शारीरिक काय आहे? शारीरिक बरोबर शब्द आहे. ज्येष्ठ, कनिष्ठ, उत्कृष्ट, शारीरिक शब्द बरोबर आहे. समानार्थी शब्द सांगा. अग्नी म्हणजे पावक, अग्नी म्हणजे पावक. केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचे नाव काय आहे? तर बघा, केशवसूत आणि एक असते केशव कुमार. केशव कुमार तुम्ही सांगा, केशवसूत मी सांगतो. केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले. राग गडकरी म्हणजे राम गणेश गडकरी, याला आपण गोविंदा ग्रज म्हणतो. विष्णू वि वा शिरवाटकर म्हणजे विष्णू वामन शिरवाटकर, याला आपण कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाटकर. आता प्रल्हाद केशवत्रे कोणाला म्हणतात तर सांगा, आणि केशव कुमार कोणाला म्हणतात तर सांगा. ट्रिक्स हिंट दिली आहे मी तुम्हाला. ठीक आहे. चंद्रोदय शब्दातील संधी विग्रह सांगा. चंद्र अधिक उदय, चंद्र प्लस उदय म्हणजे चंद्रोदय, चंद्र प्लस उदय म्हणजे चंद्रोदय. वर्षाव ही कादंबरी कोणाची आहे? तर बघा, वर्षाव ही कादंबरी पुभा भावे यांची आहे. वर्षाव ही कादंबरी पुभा भावे यांची आहे. एक क्वेश्चन आहे, सहाय्यक अचूक शब्द सांगा. सहाय्यक असा असतो का? नाही. सहाय्यक असा असतो का? नाही. कसा असतो? सहाय्यक. हे चुकीचं आहे. सहाय्यक असा लिहिला जातो. बघा विद्यार्थ्यांनो, अतिशय महत्वाचे 100 प्रश्न मी घेऊन आलोय. कधी थाटामाटात राहायचे तर कधी दारिद्र्यात जीवन कंटायचे, हा आशय कोणत्या म्हणीतून व्यक्त होतो? तर बघा, कधी थाटामाटात राहायचे तर कधी दारिद्र्यात जीवन कंटायचे, याला काय म्हणतात? आज अंबारी उद्या झोडी धरी, आज अंबारी उद्या झोडी धरी, या म्हणीतून व्यक्त होतो. नवरात्र या सामासिक शब्दाचा समास कोणता? तर सांगा. नवरात्र, नवरात्रींचा समूह, नवरात्रींचा समूह. द्विगु कोणता समास आहे? नवरात्रींचा समूह, द्विगु समास. 9 विग्रह करताना 9 या संख्यावाचक शब्दाचा उपयोग झाला म्हणून काय? द्विगु समास. नेक्स्ट आहे, कंठस्नान घालणे म्हणजे? कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे, कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. नेक्स्ट आहे, विशाल खूप बोलका आहे. अधोरेखित शब्दाचा खालीलपैकी कोणता विरुद्ध शब्द आहे? बोलका म्हणजे सांगा. तर बघा, याचा आन्सर आहे बोलकाच्या विरुद्धार्थी अबोल, कमी बोलणारा. बोलका म्हणजे अबोलका, सॉरी, बोलकाच्या विरुद्धार्थी अबोल. अबोल म्हणजे कमी बोलणारा. पावलो पावली, दारो दारी काय आहे? अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. पहिले पद महत्वाचे, दुसरे पद तत्पुरुष, तिसरे पद, दोन्ही पद महत्वाचे नसून तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर बहुव्रीही समास. आणि संधी विग्रह करताना जर संख्यावाचक शब्दाने सुरुवात होत असेल तर तो द्विगु समास. फूल या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगा. फूल म्हणजे सुम, फूल म्हणजे पुष्प, फूल म्हणजे कुसुम. कोणाचं नाव कुसुम आहे? बघा कमेंट मध्ये सांगा कोणाचं नाव कुसुम आहे. तर त्याचा अर्थ होतो पुष्प. फूल, पुष्प म्हणजे फूल, सुम म्हणजे फूल. आणि कुरंग म्हणजे काय असते? तर कुरंग म्हणजे असते हरिण, कालवीट, मृग, मृग म्हणजे हरिण, कालवीट म्हणजे हरिण, आणि कुरंग म्हणजे सुद्धा हरिण. खाली दिलेल्या शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा. तर चला सांगा. तर बघा, अनुसूया असा लिहितात का? नाही, चुकीचं आहे. अनुसूया नाही, अनसूया, 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 अनसया चुकीचा, अनसूया बरोबर आहे. आजीचे रूप म्हणजे जणू काही महालक्ष्मी. बघा, आधीच सांगितलं, जणू गमे वाटे भाषे, जणू गमे वाटे भाषे असे जर शब्द येत असेल तर कोणता उत्प्रेक्षा अलंकार असतो? आजीचे रूप म्हणजे जणू काही महालक्ष्मी म्हणजे कोणता अलंकार? उत्प्रेक्षा अलंकार आहे. नेक्स्ट आहे,
मुलांनो, गोंगाट करू नका, क्रियापदाचा प्रकार सांगा. करू नका आज्ञा दिली आहे, तर काय झालं? आद्यार्थी वाक्य. आज्ञा दिली आहे ना, हे नको करू ते करा, म्हणजे काय ते आद्यार्थी वाक्यामध्ये येते. लास्ट क्वेश्चन आहे, माझ्याने हे काम करवते या वाक्यातील प्रयोग ओळखा. माझ्याने हे काम करवते काय दाखवले आहे? सामर्थ्य दाखवले आहे, हे काम करण्याची शक्यता दाखवली आहे, करू शकते. तर मग काय येईल हे? तर हे येईल शक्य कर्मणी. माझ्याने हे काम करवते, करवते असा शब्द आला तर काय करायचं? शक्य कर्मणी प्रयोग. बघा विद्यार्थ्यांना, अतिशय महत्वाचे 100 प्रश्न मी घेऊन आलो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे तुम्हाला सर्व प्रकारचे महत्वाचे अपडेट्स मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघता. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.